आणि त्यांच्या विपक्षामध्ये हरीश भाऊ 11 यांच्यामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल। टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला हरीश भाऊ टीमचे कॅप्टन भावेश जोशीने। सानवे 11 त्यांच्या विपक्षामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल। तिचे कॅप्टन आहेत सागर फुलोरे। मॅचला होती सुरुवात, सलामीची जोडी खेळपट्टीवर पोहोचली गेली। स्ट्राईक हँडवर बॅटर पाहायला मिळतोय संतोष जोशी, क्रिकेट प्रेमी आमने गावचे। या परिसराचं क्रिकेट उंचावर नेण्यासाठी ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं ते संतोष जोशी 40 प्लसचे खेळाडू। आणि नॉन स्ट्राईक हँडवर विजयाने हे समीकरण तोडण्याची जबाबदारी पहिल्या ओव्हरमध्ये नवनाथने स्वीकारली। लॉंग ऑफ ठेवले गेले राईट हँड बॅटरसाठी आणि काउ कॉर्नर मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे। मॅचला होती सुरुवात, मॅच क्रमांक 5वी। दोन्ही टीमला पहिल्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं। एक एक संघ सामना खेळलेत परंतु त्यांना विजयाचं खातं ओपन करता आले नाही। अशा दोन मॅच सुरुवात, पहिलाच बॉल अगदी बुंद्यात टाकलाय। टप्पापर्यंत थोडस आतमध्ये वलन घेत असताना विकेट किपर कॅप्टनच्या हातामध्ये हा जात असताना डॉट बॉलने नवनाथने केली सुरुवात। संतोष जोशी मागच्या सामन्यामध्ये देखील शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिली होती। एकेरी दुहेरीने धावसंख्येत भर करण्यासाठी त्यांची ओळख राहिली मागच्या मॅच मध्ये। यावेळेस इनसाइड आउट खेळायचं होतं, बॅटची अतली कडा लागली। स्लिप मधून चेंडू डी झोन मध्ये जात असताना सिंगल येते, का तो ओपन होतं सानवे 11 टीमचं। 2 चेंडू सिंगल धाव नवनाथने खर्च केली आहे। 5 ओव्हरचा क्रिकेटचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय आमने प्रीमियर लीगच्या माध्यमातून। राईट हँड ओव्हर द विकेटने विजयसाठी लेन चांगली होती, लेन चांगली पाहायला मिळाली। धावाची संधी अपील केली आहे, तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे। सॉफ्ट सिग्नल बाद आहे परंतु आता तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे मुख्य पंच रॉकी सर याने। नॉट आउट मंगेश पाटील, मनीष दलवी। तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नॉट आउट। मंगेश पाटील आणि मनीष दलवी यांनी देखील खूपच चांगलं व्हिडिओ बनवलेत आमने प्रीमियर लीगचं, त्यांचं देखील विशेष कौतुक। नितेश दलवी असतील, मंगेश पाटील असतील, विशू केने असतील, सोपान दलवी असतील, हिरामन पाटील, मनीष दलवी उत्कृष्ट व्हिडिओ बनवलेत या प्रीमियर लीगच्या आणि त्या सध्या संपूर्ण सोशल मीडियावर झलकताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यांचं विशेष धन्यवाद। पुढचा बॉल संतोषासाठी हेलिकॉप्टर स्टाईलने ड्राईव्ह केले समोर। लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील आपल्या उजवीकडे धावत असताना चांगलं क्षेत्ररक्षण जरूर केले परंतु 2 धावांचं संरक्षण करता आलेलं नाही। धावून 2 धावा पूर्ण होतील। टाल्यांचा गजर केला गोलंदाज नवनाथने, चांगले क्षेत्ररक्षण केलं। एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात केला होता क्षेत्ररक्षकाला। 2 धावा येतील संतोष यांच्या खात्यामध्ये। राईट हँड बॅटरसाठी काउ कॉर्नर ठेवले गेले। येल्लो आर्मी गोलंदाजी करत असताना हरीश भाऊ 11 ही टीम। पुढचा बॉल ओव्हर द विकेटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उंची भरपूर आहे, अगदी उंच उडलेला चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय। कॅच, विकेटचं पतन। पहिला झटका लागत असताना सानवे 11 टीमला फलंदाज बाद संतोष। दुपारच्या जेवणाची व्यवस्था ज्यांनी ज्यांनी केली त्यांची देखील आपण चर्चा करूया। सूर्यकांत बारशी, खंडू पाटील, रोहिदास दलवी, प्रसाद पाटील, शरद केने, नवनाथ पाटील, सागर फुलोरे, बिपिन, त्यानंतर रमेश पाटील, हे सर्वांचा आभार की आपण या आमने प्रीमियर लीग साठी जेवणाची व्यवस्था तब्बल 2 दिवस ते सहकार्य खर्च केले, त्याच्यासाठी ग्रामस्थ मंडळ आमने आणि एपीएल कमिटी मेंबर आपला आभारी आहेत। पहिले षटक सुरू आहे। 5 बॉल मध्ये 1 विकेट, धावा 4 खर्च केलेत। गोलंदाजी करत असताना नवनाथने प्रभावित केलं। पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये महत्वाची विकेट त्याच्या खात्यामध्ये देखील आली आणि पहिली विकेट गेल्यानंतर नवीन बॅटर पारस मागच्या मॅच मध्ये भरपूर काही करता आलेलं नाहीये, या मॅच मध्ये काहीतरी करावं लागेल। फुल टॉच पुढे येत असताना ऑन साइडला टर्न केलाय, गॅप मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार येतोय पारसच्या बॅट मधून। काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला। स्टेप आउट होत असताना फुल टॉच बॅटवर घेतला आणि ऑन साइडला
फटका सजवला. चौकाराने आपल्या डावाला सुरुवात केली. पहिलं ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सानवी 11 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वर 1 विकेट. शिस्तबद्ध संघ म्हणून आकर्षक ट्रॉफी चेतन चौधरी यांनी पुरस्कृत केले. मॅन ऑफ द सिरीज कूलर म्हणून सुरेन दलवी यांनी कूलर पुरस्कृत केले. बेस्ट फिल्डर म्हणून ट्रॉफी नवनाथ चोरगे यांनी पुरस्कृत केले. लकी ड्रॉ म्हणून विनोद चोरगे यांनी सायकल पुरस्कृत केलेली आहे. त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी आपण पाहतो तो सुरेश पाटील यांनी पुरस्कृत केले, त्यांचं देखील धन्यवाद. दिनेश बारशे यांनी चेंडूंची व्यवस्था संपूर्ण स्पर्धेसाठी केले आणि त्या चेंडूवर APLचा लोगो देखील पाहायला मिळतोय. मनोज केने यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बॅटर आणि सिरीज म्हणून आकर्षक ट्रॉफ्या पुरस्कृत केले गेलेत. वायफायची सुविधा सागर पाटील यांनी केली. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून होतोय आणि कित्येक प्रेक्षक वर्ग तेथे देखील जोडले गेलेत. षटक क्रमांक दुसरा भावेश, टीमचे कॅप्टन भावेश जोशी राईट हँड ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल तेच तरार मारा पाहायला मिळाला. गतीचा भन्नाट वापर करत असताना हा बॉल हाताळलाय भावेशने. हरीश भाऊ 11 टीमचे ते गोलंदाज आहेत, कॅप्टन आहेत. डॉट बॉलने या ओव्हरला सुरुवात केली आहे. समोर विजय, भावेशचा बॉल. विजयसाठी पुन्हा एकदा बॅकअप ऑफ द लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. गतीचा वापर केला, पुन्हा बाउन्स केला हा बॉल. डॉट या अगोदरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, बॅट हवेत फिरली. यानंतरचा बॉल जर विचार केला पण दुसरा बॉल तर बॅट खालून फिरली, बॉल हवेतून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट, 2 बॉल डॉट आलेत. गतीने बीट केलं बॅटरला. विनय स्ट्रायकिंगवर, लेन चांगली होती. हेलिकॉप्टर स्टाईलने इनसाइड आउट उडवलं. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून चेंडू चाललाय डीप कव्हर मध्ये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे विनयच्या बॅट मधून नेत्रदीपक चौकार येतोय. विनयच्या बॅट मधून क्लासिकल कव्हर ड्राईव्हचा नमुना पाहायला मिळाला. अप्रतिम फटका. चौकाराने टीमची धावसंख्या आता 12 वर जाऊन पोहोचली. पहिल्या 2 चेंडूवर भावेश जोशीने विनयला शांत ठेवले गेले, परंतु आता विनयने उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. विनयने या इनिंगचे चेंडू फेस करत असताना त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. वैयक्तिक 10 धावांचं त्यांनी योगदान देखील दिलंय. भावेश जोशी विनयसाठी आफ्टर कर होता. शॉट पुल करण्याचा प्रयत्न, चांगल्या पोझिशन मध्ये आला होता बॅटर, परंतु संपर्क करू शकला नाहीये. 3 बॉल डॉट जरूर आलेत, परंतु 1 बॉलवर चौकार देखील खर्च झालाय. 12 वर 1 विकेट अशा स्थितीमध्ये सध्या बॅटिंग चालू आहे. सानवी 11 संघ पहिल्या डावाचा खेळ बॅटिंग करत असताना ओव्हर द विकेटने विनयसाठी पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता. हा बॉल डॉट नाही, वाईट आहे. वाईट बॉलचा इशारा आलाय. वाईटच्या मतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 13 वर. या ओव्हर मध्ये 3 बॉल डॉट, 1 चौकार आणि 1 वाईट, म्हणजे 4 बॉल मध्ये 5 धावा खर्च केलेत भावेश जोशी कॅप्टनने. पुढचा बॉल विनयसाठी यावेळी समोर उडवलाय, लॉफ करून दिलाय चेंडू. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे दमदार षटकार. पलीकडे डाऊन द ग्राउंड हा फटका पाहायला मिळाला. बॅटर विनयच्या बॅट मधून या इनिंगचा दुसरा षटकार. टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. बेस्ट बॉलर साठी शूज संदेश केने यांनी पुरस्कृत केलेत. इमॅजिंग प्लेअर साठी ट्रॉफी योगेश सोरगे यांनी पुरस्कृत केले, त्यांचे देखील धन्यवाद. यावेळेस ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता, पुन्हा बेट केला. डॉट बॉलने ओव्हरची झाली समाप्तीने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट. 19 धावा बॅटिंग करत असताना सानवी 11 संघ. आमनेगावचे सरपंच विश्वपाल केने साहेबांच्या माध्यमातून आकर्षक गणवेश या स्पर्धेसाठी आमने प्रीमियर लीग साठी पुरस्कृत केले गेले, त्यांचे देखील धन्यवाद.
यानंतर आजच्या दिवसातील बी ग्रुप मधील तिसरी मॅच, दिवसातील 6वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल प्रताप स्पोर्ट आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई चावंडा देवी त्याच्या बॅट मधून देखील या महत्वाच्या सामन्यामध्ये 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. हा सामना दोन्ही टीम साठी महत्वाचा आहे. दोघांनी विजयाचं खातं ओपन करणारा हा सामना आहे. अस्तित्वाची लढाई आहे, संघर्षाची लढाई आहे, क्रिकेटची लढाई आहे. फुलटॉच होता, समोर लॉफ केलाय, डाऊन द ग्राउंड हा चेंडू सरळ पाठवलाय आमने गावामध्ये आणि षटकार ठोकलाय विनयने. मोठा भाऊ गोलंदाज सुजलचा हा बॉल होता आणि त्या छोट्या भाऊने त्याला प्रतिउत्तर देत असताना आमने गावाकडे ठोकलेला षटकार पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये भाऊ चालत नाहीयेत, क्रिकेटमध्ये फक्त युद्ध पाहायला मिळतं, क्रिकेटमध्ये प्रेम नसतं, इथे फक्त संघर्ष पाहायला मिळतोय. आज तर क्रिकेटचा डाव आहे, इथे तुम्हाला प्रत्येक बॉलवर समीकरण बदलताना पाहायला मिळतं. सुरुवातीला धावा येत नव्हता, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकार ठोकले आणि चित्र आता बदलवलं. टीमची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 4 टीमचे कॅप्टन भावेश जोशी पुन्हा आलेत. समोर बॅटर सागर, हे बॅटल चांगलं रंगेल. पहिलाच बॉल सागरसाठी ऑन साइडला फ्लिक केलाय, डीप स्क्वेअर लेग मध्ये येत असताना शतरक्षक आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु शतरक्षण चांगले झाले, फक्त सिंगल येते. संघर्षाची लढाई, अस्तित्वाची लढाई, आपल्या टीमची लढाई आहे. या आमने गावाच्या प्रीमियर लीगची लढाई पाहायला मिळते. क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा महासंग्राम, आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6व. चौथं षटक सुरू आहे. भावेशने या अगोदर देखील एक षटक हाताळलं, तेव्हा देखील त्याला विकेट आली नाहीये. वैयक्तिक त्याचं दुसरं षटक. दुसरा बॉल, लेन चांगली होती, ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपवर यॉर्करचा मारा, सिंगल येते. सिंगल येत असताना टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 34 वर. पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 11 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 1 विकेट घेत असताना 13 धावा सुजलने खर्च केल्या. चौथं षटक भावेशचं आता आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगलं टार्गेट आता सेट होत असताना सानवी 11 टीमचं. सुरुवातीला 2 विकेट गेल्या, परंतु आता विनय आणि सागर चांगली पार्टनरशिप करतात ना. तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप सुरू आहे. पुढचा बॉल विनयसाठी, अकुल टप्पा होता, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, बाउन्स झाला, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये नवनाथ चने या डाबाचं पहिलं षटक हाताळलं, तिथे 1 विकेट आली होती. 8 डाबा, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेलाय. काउ कॉर्नर खाली आहे. लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक विनयसाठी. पुन्हा क्रॉस बॅट, अगदी स्थिर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि आता ओळखले गोलंदाज भावेश जोशीने की विनय ऑन साइडला शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न करतो. ऑफस्टंपच्या बाहेर लाईन ठेवली आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचे चेंडू ऑन साइडला खेचणं थोडंसं कठीण जातं. जरी तो फटका सजला तरी देखील इलेव्हेशन कमी असताना कॅच बाद होण्याची शक्यता असते. 2 बॉल शांत ठेवले गेले. काहीतरी कानमंत्र दिलेत सागरने, नॉन स्ट्राइक इनवरच्या सागरने. त्याचा फायदा होईल का? स्ट्राइक बॅटर विनयला पुढे आलेत. पुन्हा एकदा शांत ठेवले गेले. टप्पा पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये वलन घेत असताना हा बॉल डॉट. मागील 3 चेंडूवर कोणती धाव आली नाही. आता धावांसाठी संघर्ष करावा लागतो. मॅच महत्वाची, विजयाचं खातं ओपन करण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. आयुष्यामध्ये देखील 3 गोष्टींसाठी संघर्ष करावा लागतो. जीवन जगण्यासाठी, अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि निर्माण झालेले अस्तित्व टिकवण्यासाठी. क्रिकेटमध्ये देखील अस्तित्व निर्माण होतं आणि ते टिकवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतात. पुन्हा शांत ठेवलं गेलं. प्रयत्न सुरू आहेत. न थकता न थांबता प्रयत्न करण्यासोबत नशिबाला देखील झुकावं लागतं. कोण सांगतो शून्याला किंमत नाही, परंतु त्याच्यासोबत एखादा अंक जोडून बघा, त्याची किंमत देखील वाढत असते. परंतु इथे प्रयत्न करता करता 3 बॉल निर्धाव आलेले होते आणि त्याच्यानंतर शेवटच्या बॉलवर 1 धाव येत असताना 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 35 वर, विकेट गेले 2.
सध्या तरी आपण पॉइंटचा विचार केला तर इंद्रा स्पोर्ट संघ एक विजेता, त्यानंतर प्रताप स्पोर्टने देखील एक मॅच जिंकली, लक्ष्मण स्पोर्टने देखील एक मॅच जिंकली, आरके स्पोर्ट, हरिभाऊ 11 आई चावंडा देवीस आणि सानवी 11ला विजयाचं खातं ओपन करता आलेलं नाहीये. मॅच क्रमांक 25 सध्या सुरू आहे आणि यानंतर अजूनही 3 मॅचेस शेष आहेत. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं. तिथे देखील ग्रामस्थ मंडळ आमने आणि पंचक्रोशीतील कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना जय हनुमान चौदरपाड्याचे राम चौधरी यांच्या माध्यमातून देखील आमने प्रीमियर लीग साठी शुभेच्छा आलेत, त्यांचे देखील धन्यवाद. भावेशने चांगली गोलंदाजी केली चौथ्या ओव्हरमध्ये. भावेश जोशी टीमचा कॅप्टन आहे. जरूर त्याला विकेट आली नाहीये चौथ्या ओव्हरमध्ये, परंतु फक्त धाबा त्याने 3 खर्च केलेत. खूप वेळा या मॅच मध्ये पहिल्या डावामध्ये चढ उतार पण आपल्याला पाहायला मिळाला. कधी फलंदाजी चांगली झाली, कधी गोलंदाजांनी पुन्हा एकदा बार करत असताना धाबा ते रोखल्यात. आता स्लॉग ओव्हर मध्ये काय होईल? प्रीतम स्लॉग ओव्हर साठी समोर सागर आहे. सागरच्या बॅट मधून देखील एक षटकार या इनिंग मध्ये पाहायला मिळाला. ओव्हर द विकेटने सागरसाठी लेन चांगली होती, यॉर्करचा मारा होता, बॉटमीचा वापर करत असताना समोर ड्रॉय केलंय, खोदून काढलाय, एक सिंगल दाबली आहे. दुसरी धाव रोखली, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. भावेश जोशी कॅप्टनच्या माध्यमातून लॉंग ऑन मध्ये आहेत. अचूक फेकी देखील होती. आउटफील्ड मध्ये चेंडू गेल्यानंतर क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेके अचूक राहिली तर दुसरी धाव काढणं थोडंसं कठीण जातं. परंतु दुसरी धाव जर पूर्ण करायची असेल खेळपट्टीवर तर कॉलिंग, येस नो आणि वेटचं कॉलिंग या गोष्टी महत्वाच्या असतात. प्रीतम विनयसाठी खूप लांबचा रनअप प्रीतमचा, विनयसाठी बॉल. यावेळेस चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाठवलंय, क्षेत्ररक्षक होते बॅकअपला, सिंगल धाव येते. 2 धावा या ओव्हर मध्ये खर्च केले. टीमची धावसंख्या आता 37. पलीकडे षटकार ठोकून भव्य दिव्य सागर फुलोरेच स्वागत केलंय, चांगले स्वागत केले. पुढचा बॉल सागरचा, नवनाथ साठी पुढे आले पुन्हा एकदा, इनसाइड आउट, फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. सर्कलचे क्षेत्ररक्षक मागे जात असताना चौकाराचं रक्षण करतो, तोपर्यंत 2 धाबा येतील. सुरुवात तर चांगली केली परंतु नवनाथची विकेट महत्वाची, त्याची विकेट जर घेतली तर या धाबा रोखल्या जाऊ शकतात. त्याच्या विकेटसाठी सागर फुलोरे या गोलंदाजाला प्रयत्न करावे लागतील. ही मॅच महत्वाची, विजयाचं खातं या मॅच मध्ये ओपन होणार आहे. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, मागचा पाय वाकवला होता, ऑनसेटला खेळण्याचा त्याचा प्रयत्न इथे फसलाय. आता कमबॅक करत असताना सागर फुलोरेची गाडी अगदी रुलावर आली आहे. याच ट्रॅकवर गोलंदाजी त्याला करावी लागेल. ऑन साइडला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नवनाथ साठी ठेवले गेले. दुसरा लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतोय. P1चं षटक, 3 बॉल मध्ये 8 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर मधून फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅटमंटल स्ट्रोक प्रमाणे हा फटका सजवण्याचा प्रयत्न नवनाथने केला होता. त्याला देखील माहिती आहे की ऑफ साइडला जर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळून काढला तर सर्कलच्या बाहेर जर बॉल गेला तर 4 धावा येतील. आमण्याचा उस्मान पटेल म्हणजेच नवनाथ पाटील यावेळेस ऑन सेटला खेळण्याचा प्रयत्न, त्या उस्मान पटेलला आता शांत ठेवले गेलं. जरूर पहिल्याच बॉलवर षटकार आला परंतु 2 बॉल शांत ठेवले गेले. सागर फुलोरे त्याला सांगत असताना की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये हेच सांगितले. 3 बॉल डॉट ठेवलेत. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर 2 धावा आले आणि आता डॉट बॉल पाहायला मिळतात. पुढचा बॉल उस्मान साठी, यावेळेस हवेत चिप केलंय, हवेत बॉल, शॉर्ट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चांगला झेल, महत्वाची विकेट, महत्वाचा मासा गलाला लावलाय. सागर फुलोरीच्या खात्यामध्ये विकेट येते. पहिला झटका लागत असताना हरीश भाऊ 11 टीमला फलंदाज बाद.
जरूर एक षटकार आला होता, परंतु आता बाद झालाय नवनाथ. महत्वाची अगदी किमती विकेट मिळून दिली या ओव्हरमध्ये, पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये सागर फुलोरेने. मालिकेवीरची सायकल या ठिकाणी पोहोचली गेली आहे. किरणजी जोशी यांनी पुरस्कृत केलेली ही सायकल आपल्याला पाहायला मिळते. मालिकावीर म्हणून दिली जाईल. त्याचबरोबर लकी ड्रॉ म्हणून देखील सायकल पुरस्कृत केलेली आहे, तिची देखील आपण चर्चा करूया. विनोदजी चोरगे यांनी पुरस्कृत केलेली आहे, त्यांचं देखील धन्यवाद. जाऊया मॅच कडे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा देत असताना सागर फुलोरेने बागेमध्ये फुलवलं, त्या पद्धतीने ती विकेट मिळवून दिली आहे. पहिल्याच बॉलवर आक्रमण होतं, परंतु त्यानंतर त्याची गाडी रुलावर येत असताना चांगली गोलंदाजी त्यांनी केली. नवीन गोलंदाज संतोष जोशी. या आमने गावाचं क्रिकेट भिवंडी तालुक्याच्या पलीकडे नेऊन ठेवण्याचं काम, आमने गावातील क्रिकेटरना खेळाडूंना एक संधी देण्याचं काम संतोष जोशी यांनी केलं. समोर लेफ्ट हँड बॅटर विष्णू, यावेळेस ऑन साइडला खेचलाय, डीप मध्ये शतरक्षक, कॅच सुटली आहे. प्रयत्न चांगले केलेत, बॉल चालला होता बाउंड्री लाईन कडे, संरक्षण जरूर झाले. 2 धाबा येतील. विष्णूचं खातं ओपन झालं. 2 धाव्यांची टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचते दुहेरी अंकामध्ये 10 वर. जसा फटका सजवला तसा आवाज येत होता की नेला, बाहेर गेला की काय, परंतु अडवला, कॅच सुटली आहे. विष्णू पाटील 3 6 माझा हरीश भाऊ 2000 रुपये. हरीश भाऊ 2000 रुपये. हरीश भाऊ यांच्याकडून जर षटकार ठोकला विष्णूने तर 3000 रुपये दिले जातील 3 षटकारांसाठी. षटकारांच्या हॅट्रिक साठी आता पैशाचा पाऊस होत असताना विष्णूवर बॅटशी काढा, हवेत बॉल मागे चाललंय डी झोन मध्ये. बेचाळीसचं टार्गेट आहे 5 ओव्हरमध्ये. समीकरण थोडंसं सोपं आहे, रिक्वायर्ड फारसा जास्त नाहीये, परंतु विकेट टिकून बॅटिंग करावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये सागरने चांगली गोलंदाजी केली. दुसरं षटक संतोष यांचं सध्या सुरू आहे. डान्सर कोब्रा या ठिकाणी आलेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. स्ट्राइक वर सुजल, स्पीडअप करा, अजूनही 3 मॅचेस आजच्या दिवसातील शिल्लक आहेत. सध्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आकाश तारमल्ली गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये, त्यांचं देखील स्वागत. सुजल आणि त्याच्या समोर अनुभव भरलेला गोलंदाज संतोष जोशी. समोर गोलंदाज फलंदाज यंग स्टार आहे, परंतु अनुभवी गोलंदाज संतोष. राऊंड विकेटने रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, दांडी गुल, फलंदाज बाद. सुजल क्लीन बोल्ड. टार्गेट आहे, परंतु 11 वर 2 विकेट गेलेत. सुजलला खातं देखील ओपन करता आलं नाहीये आणि नवनाथ देखील बाद झालेत. येथून हा सामना जिंकण्यासाठी हरीश भाऊ टीमला विकेट टिकून फलंदाजी करावी लागेल. तिसऱ्या विकेट साठी पार्टनरशिप झाली पाहिजे, अन्यथा या मॅच मध्ये सानवे 11 टीमने सुरुवातीपासूनच शिरकाव केलाय. नवीन बॅटर प्रजेश, आता पार्टनरशिपची आवश्यकता आहे. पिटूचं षटक, आउटफील्ड मध्ये डीप मिड विकेट, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन असे 2 क्षेत्ररक्षक समोर ठेवले गेलेत. राईट हँड बॅटर साठी राऊंड द विकेटने संतोष. फुल होता पुलर लेंथ मध्ये, बॅटवर घेता आला नाही, अगदी कमी गतीने थोडासा खाली जात असताना हा डॉट बॉल पाहायला मिळाला. कमी गतीचा होता, पुलर लेंथ मध्ये टाकण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलवर एक चांगला फटका देखील आला असता. समोर फटका सजवणं गरजेचं होतं. क्रॉस बॅट थोडीशी फिरली.
पुन्हा एकदा शांत ठेवले गेलं. या अगोदरचा चेंडू थोडीशी लेंथ कमी होती, आता लेंथ थोडीशी वाढवली, ऑफस्टमच्या बाहेर ठेवला, पुलर लेंथ मध्ये हा बॉल देखील डॉट. चांगली गोलंदाजी संतोष जोशी यांच्या माध्यमातून. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 3 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट देखील या ओव्हर मध्ये आली. धावा रोखल्या गेलेत पॉवर पिचच्या 2 ओव्हर मध्ये राऊंड द विकेटने. यावेळेस समोर लॉफ केलाय, कंट्रोल लॉफ फटका पाहायला मिळाला. एक धाव आली आहे. सिंगल येत असताना ओव्हर क्रमांक दुसरी देखील झाली समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर हरीश भाऊ 11 टीमची धावसंख्या 12 वर 2 विकेट. चांगली गोलंदाजी केली सागरने. पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली करून दिली, 1 विकेट आली, 8 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये कोणताही मोठा फटका खर्च केला नाहीये. संतोष जोशी यांनी 4 धावा खर्च करत असताना 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये देखील येणे. आणि आता उर्वरित 3 ओव्हरमध्ये जर आपण विचार केला तर सामना जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. रिकार्डचा विचार केला तर 10ची सरासरी गाठावी लागेल. म्हणजेच अजूनही सामना संपलेला नाहीये, परंतु या सामन्यामध्ये जरूर लो स्कोरिंग मॅच मध्ये सानवी 11 टीमने थोडीशी पकड निर्माण केली आहे. अजून एखादी षटक जर चांगलं झालं तर थोडासा दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवर हरीश भाऊ 11 वर निर्माण होऊ शकेल, परंतु एखाद्या गोलंदाजाच्या विपक्षामध्ये या जोडीने खेळपट्टीवर क्रीजवर असलेल्या जोडीने बॅटिंग चांगली केली तर या मॅचचं पारडं त्यांच्याकडे झुकेल. तिसरं षटक त्याची जबाबदारी उदयवर दिली गेली तर विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, कारण का पहिल्या 2 ओव्हर पॉवर पिचच्या होत्या, तिथे पॉवरफुल गोलंदाजी झाली आणि 12 धावा फक्त खर्च झाल्यात, 2 विकेट देखील आल्यात. संधी प्राप्त झाली लो स्कोरिंग मॅच मध्ये. पकड तर जरूर निर्माण केली सानवी 11 टीमने. सुरेंद्र दलवी यांनी पुरस्कृत केलेला संघ सागर फुलेले टीमचे कॅप्टन आहेत. सागरने बॅटिंग देखील केली आहे आणि गोलंदाजी करत असताना विकेट देखील आली आहे त्याच्या खात्यामध्ये. जास्त वेळ खर्च करू नका, मॅच सुरू ठेवा. उदय समोर बॅटर प्रजेश याबिलिस. फटका फसलाय, पॉइंट मध्ये झेल, विकेटचं पतन झालंय का तर नाहीये. नो बॉलचा इशारा, ओव्हर स्टेपिंग झालीये हेच सांगत असताना मुख्य पंच रॉकी सर कॅच जरूर पकडली, परंतु नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव खर्च झाली, धावून देखील 1 धाव. धावून कोणती धाव पूर्ण केलेली नाहीये, कारण का कॅच पकडली होती. बॅटरला वाटलं की विकेट असेल, परंतु नोचा इशारा आला. येणारा चेंडू फ्री हिट. उघडा डोले आणि पहा नीट, पुढचा चेंडू होता फ्री हिट आणि त्यावर एका मोठ्या फटकेची आवश्यकता असेल. धावलाय का? नो +1 अशी एक सिंगल धाव देखील येते, म्हणजे 2 धाबे ऍड होतील. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल ती 14 वर आणि अजूनही 28 धावांची गरज आहे 3 ओव्हर मध्ये 18 बॉल मध्ये. हा पेपर थोडासा सोपा झालाय बॅटिंग करताना हरीश भाऊ 11 टीमला. फ्रीड बॉल उदयचा चांगला बॉल होता, क्रॉस बॅटने टर्न केला, इलिव्हेशन तेवढं नव्हतं. एकदा वाली आहे. गोलंदाजांची परीक्षा आहे, कारण का हा पेपर थोडासा सोपा आहे. अजूनही आपण जर विचार केला तर 17 धावांची आवश्यकता आहे 17 बॉल मध्ये, त्यामुळे हे समीकरण सोपं झालंय. परंतु सानवी 11 टीम कडे गोलंदाजी चांगली आहे आणि उदयला चांगली गोलंदाजी करावी लागेल. स्ट्राइक वर प्रजेश, ऑफस्टंपच्या बाहेर, आउट ऑफ ऑफस्टंप, व्हाईटचा इशारा. एक्स्ट्रा धावांपासून देखील दूर राहावं लागेल, कारण की ज्यावेळेस तुम्ही लो स्कोरिंग मॅच डिफेन्स करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस क्षेत्ररक्षण करणारी टीम त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं होणं गरजेचं असतं. गोलंदाजाने एक्स्ट्रा धावा खर्च केले त्या देखील महागात पडत असतात. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, अवैध बॉल, क्षेत्ररक्षक नाहीये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक 1 बाउन्स उचली करेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब फेकी. फेकी तेवढी चांगली झाली नाही, म्हणूनच दुसरी धाव देखील सहजतेने पूर्ण होते. आणि आता हरीश भाऊ 11 टीमला देखील माहित आहे की एकेरी दुहेरी धावांनी देखील या सहजतेने या धावा पूर्ण होतील. एखाद्या ओव्हरमध्ये एखादा मोठा फटका आला, खराब बॉल टाकला तर त्याचा फायदा देखील होईल. म्हणून आता येथून त्यांचा देखील कॅल्क्युलेट क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न राहील, कारण का बॉल शिल्लक राहिले तर शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न गोल करू शकला नाहीये. बॅट लवकर फिरली, त्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये.
ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खेळणं थोडंसं कठीणच असतं. त्याच्यासाठी एका विशिष्ट पोझिशनमध्ये ऑफस्टंपच्या आत येऊन ती पोझिशन घेऊन तो फटका सजवावा लागतो. ते करता आलं नाहीये. पुन्हा एकदा बाउन्सचा वापर केला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. 14 बॉल मध्ये अजूनही 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणजेच येणारे 2 चेंडू खूपच निर्णायक असतील. एखादी विकेट एखादा डॉट बॉल आला तर दबाव निर्माण होऊ शकतो. तो मोठा फटका सजला तर बॅटिंग करणारी टीमचं पारडं जड होईल. पुढ्यात टाकलाय, विविधता दाखवतो. गोलंदाजी करत असताना ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला. अगदी यॉर्करचा मारा पाहायला मिळाला. या अगोदरचे 2 चेंडू गुड लाईनच्या मागे ठेवले, तेवढासा बाउन्स प्राप्त केला, परंतु हा बॉल पुढे ठेवला. विविधता दाखवली गोलंदाजी करत असताना उदयने. मागील 3 चेंडूवर कोणती धाव आलेली नाहीये. पुढचा बॉल यावेळी फुल टॉच समोर लॉफ केलाय. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्यावरून जात असताना मागे क्षेत्ररक्षक पोहोचलाय. त्याने चांगले क्षेत्ररक्षण केले. लॉंगॉफचं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धाबा येतील. ओव्हरची समाप्तीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर आणि सामना जिंकण्यासाठी 12 बॉल मध्ये जुनी 22 धाबांची गरज. यानंतर मॅच क्रमांक 6 आपल्याला पाहायला मिळेल. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतले प्रताप स्पोर्ट टीमने. त्यांनी सकाळच्या सत्रामध्ये एक मॅच जिंकली आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई चावंड देवीचा विचार केला तर त्यांना विजयाचं खातं ओपन करता आलं नाही. म्हणजेच आई चावंड देवी टीमसाठी पुढील सामना खूप महत्वाचा असेल आणि चांगलू सामन्याचा विचार केला तर दोघांनाही हा सामना तेवढाच महत्वाचा आहे. बारा बॉल 22 धाबांची गरज. एकीकडे सानवी 11 संघ आहे जो सुरेंद्र दलवे यांनी पुरस्कृत केले. सागर फुलेरे टीमचे कॅप्टन आहेत तर दुसरीकडे हरेश भाऊ 11 हरेश जाधव यांनी पुरस्कृत केलेला तो संघ या प्रीमियर लीग साठी भावेश जोशी टीमचे कॅप्टन आहेत. नाही त्या एकीकडे 12 बॉल मध्ये 22 धाबा जमा करायचे तर दुसरीकडे 12 बॉल मध्ये या 22 धाबा डिफेन्स होतील का तर याची चर्चा होऊ लागली. मॅच शेवटपर्यंत जाईल. तो येणाऱ्या ओव्हर मध्ये या मॅचचं चित्र स्पष्ट होऊ शकतं. चौथ्या ओव्हरची जबाबदारी सागर कॅप्टन फुलोरेने स्वीकारली आहे. सागरने पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये देखील 8 धाबा खर्च करत असताना 1 विकेट आपल्या खात्यामध्ये मिळून दिली होती. त्याच्याकडे अनुभव आहे. टीमचे कॅप्टन आहेत. त्यांनी जर चांगली गोलंदाजी केली तर या सामन्यामध्ये सानवी 11 टीमचं स्थान टिकून राहील. चला जास्त वेळ घेऊ नका. मॅच ऑन ठेवा. चालू ठेवायची मॅच. यानंतर अजूनही 3 सामने शिल्लक आहेत. समोर राईट हँड गोलंदाजासाठी लेफ्ट हँड बॅटर पाहायला मिळतोय विष्णू. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक हवेत बॉल. गोलंदाज स्वतः चेंडूच्या खाली लूज प्रयत्न. कॅच सुटलीये. कॅच सुटली की मॅच सुटलीये परंतु धावाच्या रूपाने विकेट येईल का ती विकेट देखील घेतलेली नाहीये. पहिल्याच बॉलवर सिंगल धाव येते. टीमचे कॅप्टन सागर फुलोरेने केलेली चुकी मागात पडेल का सानवी 11 टीमला. कॅचेस विन द मॅचेस. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. हे क्रिकेटमध्ये आपण सातत्याने पाहतो. विष्णूचा झेल सोडलाय जो विष्णू 1 डाऊनला आलाय आणि त्याच्या बॅटचा जर आवाज झाला तर ही कॅच मागत पडेल. आणि अजूनही भावेश जोशी डगआउट मध्ये आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. भावेशचं मैदानामध्ये येणं अजूनही बाकी आहे. स्ट्राइक एंडवर प्रजेश सागर फुलोरे. डीप स्क्वेअर लेग मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेले. राईट हँड ओव्हर द विकेटने सागर. लेन चांगली होती. गतीचा भन्नाट वापर केला आणि ते फलंदाज बाद होईल. कॅप्टनचं येणं बाकी होती. आपण चर्चा करत होतो की हरीश भाऊ 11 टीमचे कॅप्टन भावेश जोशीचं येणं बाकी आहे म्हणून स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली बॅटर प्रजेशने.
भरपूर चेंडू डॉट आलेत प्रजेशच्या विपक्षामध्ये 5 बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळाले. ते 5 बॉल देखील हरीश भाऊ टीमला मागत पडू शकतात. भावेश जोशी स्ट्राईक वर समोर कॅप्टन सागर पहिलाच बॉल ऑन साईडला केल्याचा प्रयत्न अपील केलीये. स्ट्रॉंग अपील होती. विकेट किपरला देखील माहिती ही विकेट खूप महत्वाची आहे. ही विकेट आली तर पूर्णपणे हरीश भाऊ 11 संघ बॅकफुटला जाईल. काय अपील केली स्ट्रॉंग, पंचांनी सहमती दिली नाहीये. कॅप्टनच्या समोर कॅप्टन सागर फुलोरच्या समोर कॅप्टन भावेश जोशी यांच्यामध्ये ही लढाई, हे बॅटल आता चांगलंच रंगेल. ओव्हर द विकेटने भावेश साठी पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, पुन्हा अपील, पुन्हा डॉट. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 बॉल डॉट आले. 4 बॉल मध्ये 1 विकेट 1 धाव खर्च केले सागर फुलोरे. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बॅटरला नाचवतोय. समोर देखील कॅप्टन भावेश जोशी त्याला शांत केलंय. बेड्या ठोकल्यात भावेश जोशीला सागर फुलोरेने. पुढचा बॉल यावेळेस मिस टायमिंग. हवेत बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये हवेत आहे. शतरक्षक मागे जात असताना प्रयत्न केलेत. कॅच सुटलीये. 2 धावा येतील. एकेरी दुहेरी धावांनी हा पल्ला धावांचा पूर्ण होणार नाहीये. या 2 धाबेच्या मतीने टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचेल 23 वर आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता. 7 बॉल शिल्लक. 7 मध्ये 19 म्हणजेच येणारा चेंडू खूप निर्णायक असेल. सागरच्या विपक्षामध्ये समोर भावेश जोशीचा एक मोठा फटका आला तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा हरीश भाऊ 11 टीमला संधी मिळेल. येईल का तो मोठा फटका? पुढ्यात टाकलाय, समोर उडवलाय, गॅप मधून वेगाने चेंडू चाललाय. वन माउस बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार ठोकलाय भावेश जोशीने आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव केलाय हरीश भाऊ 11 टीमने. 4 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर विकेट गेले 3 आणि टीमची धावसंख्या 27 वर. सामना जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे ती 6 मध्ये 15 धावांची आवश्यकता. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. या मॅच ची गोष्ट काय वेगळीच आहे. ही मॅच शेवटपर्यंत आनंद देईल. प्रेक्षणीय मॅच पाहायला मिळेल. यानंतर अजूनही 3 मॅचेस शिल्लक आहेत. लगेच शतरक्षण सजून घ्यायचे. क्रिकेटची गोष्ट बदलली आहे. या मॅचची गोष्ट बदलली आहे. सागरने सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली परंतु शेवटच्या बॉलवर चौकार आला आणि आता पुन्हा एकदा संधी मिळाली परंतु संधी संकटाशिवाय येत नाहीये. संधी आणि संकट एकाच वेळीच प्रवास करत असतात आणि दोन्ही टीमसाठी ही मॅच महत्वाची आहे. करो या मरो. 6 बॉल 15 धावांची गरज. धावा कमी होत्या. सुरुवातीला या सामन्यामध्ये सानवे 11 टीमने खूप प्रयत्न केले. सुरेंद्र दलवे यांनी पुरस्कृत केलेला संघ खूपच चांगली गोलंदाजी जरूर केली सागरने परंतु त्याच्या विपक्षामध्ये एक षटकार आणि एक चौकार देखील आला. पहिल्या ओव्हरमध्ये त्याने षटकार खर्च केला. 4थ्या ओव्हरमध्ये चौकार आला. 2 ओव्हरमध्ये त्याने 15 धाबा खर्च करत असताना 2 विकेट देखील घेतल्यात. संतोषने 4 धाबा दिल्या. त्याच्या खात्यामध्ये 1 विकेट आली. उदयने 8 धाबा दिल्यात. गोलंदाजी चांगली झाली परंतु पहिल्या डावामध्ये बॅटिंग तेवढी चांगली झाली नाहीये. 42 धाबांचं लक्ष होतं. 6 मध्ये आता 15 धाबांची गरज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला गेलाय. 4थ्या ओव्हरची जबाबदारी पारस. समोर बॅटर आहे विष्णू. 6 मध्ये 15 पारसच्या समोर विष्णू बॅटर. पहिलाच बॉल उडवलाय, समोर लॉफ केलाय, फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा कडक षटकार ठोकलाय विष्णूने आणि भव्य दिव्य स्वागत केलंय गोलंदाज पारसचं. चांगलं स्वागत केले पारसचं. 5 बॉल सामना जिंकण्यासाठी 9 धाबांची गरज. गाडी रुलावर येईल का गोलंदाज पारसची? पुढचा बॉल कटरचा वापर केला. थोडासा लेफ्ट हँड बॅटर साठी कटर वापर करत होता. थोडासा वलन घेण्याचा प्रयत्न केला परंतु पिचिंग थोडीशी गलत होती. लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केली आणि आतमध्ये स्विंग करण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा आलाय. 5 बॉल मध्ये 8 धावांची गरज. मॅच अजून संपली नाहीये. गोलंदाजाला प्रयत्न करावे लागतील. खराब बॉल बीमर असेल. होय तेच सांगतील आता पंच. दुष्काळात 13वा महिना केलाय. 1+1 अशा 2 धाबा येतील. या 2 धावांशी समीकरण हा पेपर आता सोपा झालाय हरीश भाऊ 11 टीमला. कारण 4 बॉल मध्ये आता सामना जिंकण्यासाठी 6 धावांची 5 बॉल मध्ये सामना जिंकण्यासाठी आता 6 धावांची गरज.
आता आरामात होतील हेच आता प्रेक्षक सांगतात. पेपरच सोपा झालाय, थोडीशी परीक्षा होती बॅटरची, परंतु पहिल्या बॉलवर जो षटकार आला तिथून पारडं जड झालं हरीश भाऊ 11 टीमचं. येल्लो आर्मी आता ही मॅच आपल्या पक्षामध्ये झुकवेल, परंतु पारस देखील मॅच सोडणार नाहीये. हे क्रिकेट आहे. 6 बॉल मध्ये देखील एक धाव डिफेन्स होताना आपण पाहिले. नीतू मालीच्या नावावरती धाव रोखताना रेकॉर्ड राहिलाय. पुढचा बॉल कॅप्टन साठी होता, बुंद्यात टाकलाय, कॅप्टनला शांत ठेवलं गेलंय. फ्रीटचा फायदा घेता आला नाहीये भावेश जोशीला. तर 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 6 धावांची गरज. 4 बॉल मध्ये 6 धावांची गरज. काहीतरी कानमंत्र दिलेत विष्णूने कॅप्टन भावेशला. 4 बॉल मध्ये 6 धावांची गरज पारस भावेशसाठी. यावेळी हेलिकॉप्टर स्टाईलने उडवलं, एक्स्ट्रा कव्हर मध्ये शतरक्षक त्याच्या हातामध्ये झेल. पुन्हा पलटवार केलाय गोलंदाज पारसने, त्याच्या खात्यामध्ये येते महत्वाची विकेट. फलंदाज बाद भावेश. पहिल्या बॉलवर पारसचा षटकार आला होता. विष्णू नॉन स्ट्राइक वर आले, स्ट्राईकला भावेश जोशी कॅप्टन गेले. त्याची विकेट घेत असताना पुन्हा एकदा सानवी 11 ने या मॅच मध्ये आगमन केले. बॉल शिल्लक आहे 3. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 3. 6 धावांची. संघर्षमय वातावरण निर्माण केले मॅचने. पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, हृदयाचे ठोके वाढवले त्या मॅचने. 6 धावांची गरज, 3 बॉल शिल्लक. समोर बॅटर पियुष. राऊंड विकेटने पियुष साठी गतीचा वापर केला, धाव घेण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीट झालेत, हिट करू शकले नाहीयेत. ही सिंगल धाव मागात पडेल. विकेट किपर सागर फुलोरीने केलेली चुकी. जर हा बॉल कलेक्ट केला असता तर ही धाव घेता आली नसती. धाव आली 1 आणि आता बॉल शिल्लक राहिले 2 आणि सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. 2 बॉल कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 5 धावांची गरज. आमने प्रीमियर लीग 2026 पर्व 6व सुपर से उपर लीग. आमने प्रीमियर लीग का म्हटलं जातं, कारण इथे पैशाचा पाऊस होतो. मैदानामध्ये प्रत्येक टीमला मॅच जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागतो, म्हणून ही प्रीमियर लीग संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चेत आहे. विष्णू ज्याच्या बॅट मधून एक षटकार आला होता, त्याने मॅच मध्ये पुन्हा एकदा आगमन करून दिलं होतं. तो स्ट्राइक एनवर. 2 बॉल 5 धावांची गरज. कट्टरचा वापर, गती भन्नाट होती, अगदी पुढे टाकला होता. हा बॉल डॉट. मॅच अजून संपली नाहीये. ही मॅच आवडली असेल तर सर्वांना विनंती करेन की दोन्ही टीम साठी टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. 1 बॉल 5 धावांची गरज. 42 धावांची गरज होती 5 ओव्हर मध्ये. 5 ओव्हर मध्ये 42 धावा डिफेन्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे सानवी 11 टीमच्या माध्यमातून. आणि शेवटचा बॉल पारसचा. समोर बॅटर विष्णू. आता ही मॅच गोलंदाज आणि फलंदाज यांच्यामध्ये राहिली आहे. एक मोठा फटका विष्णूच्या बॅट मधून आला, हे देखील विसरून चालणार नाहीये. क्रिकेट हा नशिबाचा नाही तर सरावाचा खेळ असतो. 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. आता कोणी किती सराव केलाय ही दाखवण्याची वेळ. गोलंदाज की फलंदाज. 1 बॉल 5 धावांची गरज. डॉट बॉल आणि त्याचबरोबर सामना जिंकणार सानवी 11 टीमने. अभिनंदन.
याच्याने बॅटिंग करत असताना 9 धावांचं योगदान, एक षटकार त्याच्या बॅट मधून आला आणि गोलंदाजी करत असताना विकेट घेतली